दुसऱ्या दिवशी अर्जुन उशिरा उठतो. बाकी सगळे तर ऑफिसला निघून जातात. अर्जुन फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी करत असतो. तोच सायली आत येते आणि त्याला म्हणते, अहो तुमची तब्येत ठीक नाही आहे आणि तुम्ही ऑफिसला जाताय. प्लीज घरी आराम करा. एक दिवस ऑफिसला नाही गेलात तर काय होईल. सायली, प्लीज समजून घे मला. एक काम आहे ते करून मी लवकर घरी येतो. अहो पण, आणि ती तोंड फुगवून बसते. अर्जुन तिला जवळ घेत म्हणतो, अगं माझी राणी, प्लीज समजून घे. अहो पण मला तुमची काळजी वाटते म्हणून म्हणते ना मी, पण तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. मी ऐकते ना तुमच्या सगळ्या गोष्टी, मग तुम्ही का नाही ऐकत माझं. जा, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. बच्चा प्लीज ना, मी ऑफिसमध्ये जास्त वेळ नाही लावणार. काम झालं की पटकन निघेल. ठीक आहे जा तुम्ही, पण दुपारचा लंच तुमच्यासोबत करेल, लक्षात असू देत. म्हणजे माझ्या आठवणीने तुम्ही लवकर येण्याचा तरी प्रयत्न कराल. हो राणी, मी येईल लवकर. अर्जुन तिच्या कपाळावर किस करतो आणि निघत असतो. तोच सायली त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते, काळजी घ्या आणि लवकर या, मी वाट पाहील तुमची. तो तिच्या गालाला हात लावत म्हणतो, हो, आणि निघून जातो. सायली घरातील काम आवरत होती. काल पार्टी होती तर खूप पसारा होता घरामध्ये. आवरून झाल्यावर बेडवर पडली. खरं तर तिला खूप भूक लागली होती, पण अर्जुनसाठी थांबली होती आणि तिला कधी झोप लागली तिला समजले नाही. अर्जुनला खूप लेट झालं होतं. त्याला तर सायलीची काळजी वाटत होती. माझ्यासाठी ती पण जेवली नसेल. तो जाताना तिचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन जातो. घरी येतो पण ती त्याला दिसत नाही. तो त्यांच्या रूममध्ये जातो. बघतो तर ती झोपलेली असते. तिच्या कपाळावर किस करत तिला सॉरी म्हणतो. तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवतो. तिला पण त्याच्या आवाजाने जाग येते. त्याला बघून ती मस्त स्माईल करते आणि त्याला मिठी मारते. तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. तसं ती अर्जुनला बाजूला करते आणि म्हणते, तुम्ही लवकर येणार होता ना, आता किती वाजलेत बघा. अर्जुन तिला समजावत असतो, पण ती ऐकूनच घेत नाही आणि तिचं काम करायला खाली येते. अर्जुन तिला काही ना काही करून मनवायचा प्रयत्न करत असतो, पण ती त्याला इग्नोर करत होती. रात्रीचे जेवण आटपून ते रूममध्ये येतात. सायली अजून पण अर्जुनसोबत बोलत नसते. अर्जुन तिला घट्ट मिठीत घेतो आणि तिच्या ओठांवर किस करू लागतो. बराच वेळ किस करून बाजूला होतो आणि तिला सॉरी म्हणतो. ती पण हसून त्याला माफ करते आणि त्याच्या मिठीत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी अर्जुन मुद्दाम ऑफिसला जात नाही. तिच्यासोबत घरीच वेळ घालवत असतो. सगळे ऑफिसला गेल्यानंतर ते दोघेच असतात. घरीच मस्त मूव्ही पाहतात, खूप गप्पा मारतात. असंच पूर्ण दिवस एन्जॉय करतात. असेच दिवसामागून दिवस जात होते. सगळं मस्त सुरळीत चालू होतं. इकडे श्वेताला पण अभय आवडत होता, पण सांगायची हिंमत काही होत नव्हती. इकडे घरात तर सगळ्यांना अभयसाठी श्वेता आवडली होती, पण आपले डॉक्टर अभय अजून तरी काही बोलायला तयार नव्हते, म्हणून सगळे गप्प होते. एके दिवशी श्वेता सायलीला म्हणते, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तर तू उद्या मला बाहेर कॅफेमध्ये भेटशील का. सायली पण हो म्हणते. त्या दुसऱ्या दिवशी कॅफेमध्ये भेटतात. श्वेता डायरेक्ट अभयबद्दलच्या फिलिंग सायलीला सांगते. तशी सायली तिला भुवया उंच करून म्हणते, डॉक्टर श्वेता, ही गोष्ट मला आधीपासूनच माहिती आहे. श्वेताला तर शॉक लागतो. ते तुमच्या वागण्यावरूनच समजले होते आणि तुम्हालाच त्यांना सांगावे लागेल. अभयदा शेवटपर्यंत काही बोलणार नाही. जर तुम्हाला दाव पाहिजे असतील तर तुम्हाला दासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. सायली, मी तयार आहे ते पण करायला. आणि जे काही ठरवणार ते छान ठरवा. मी तुमची मदत करेल, पण अभयदाला समजता कामा नाही. सायली, काळजी करू नकोस, तुझं नाव नाही घेणार मी. अशाच गप्पा मारून त्या निघून जातात. सायलीला तर खूप आनंद झाला असतो. श्वेता दासाठी काहीतरी खास करणार आहे म्हणून. सायली रूममध्ये येऊन आनंदाच्या भरात गाणं म्हणत होती. तिचा आज वेगळाच बदल अर्जुनला दिसत होता. तो बेडवर बसून तिला न्याहाळत होता. त्याला तसं पाहून ती म्हणते, असे काय बघताय. तुलाच ग राणी, आज खूप हॅपी दिसते आहे. हो आहे मी हॅपी. तुझ्या हॅपी होण्याचं कारण समजेल का. तो तिला काही ना काही प्रश्न विचारत होता की सायली सांगेल, पण सायली त्याला काहीच सांगत नव्हती. पण तो अर्जुन होता, त्याला माहिती होतं तिच्याकडून कसं काढून घ्यायचं. तो तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, सायली, आज माझं आईस्क्रीम खायचं खूप मूड आहे. आपण जाऊया का बाहेर. आईस्क्रीमचं नाव ऐकताच तिला खूप आनंद होतो आणि ती पण जायला तयार होते. दोघेही आईस्क्रीम पार्लरला येतात. त्यांच्या आवडीचे आईस्क्रीम घेऊन खात असतात. पार्लरमध्ये मस्त जुनी गाणी चालू असतात. सायलीची बडबड चालूच असते. सायली, आज तू खूपच हॅपी दिसते आहे. मला पण कारण कळेल का. हो हॅपी तर आहे, पण कारण असं काही नाही आहे. तू सांगणार नाही का मला. थांब, मीच ओळखतो तुझ्या मनात काय सुरू आहे ते.
हो ओळखा. आणि तो तिच्याकडे पाहत म्हणतो, अभय आणि श्वेताच्या बाबतीत असेल. अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीला शॉक लागतो. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते. सायली, मी बरोबर ओळखले ना? हो बरोबर ओळखले. पण तुम्हाला समजतं माझ्या मनात काय सुरू आहे ते? अगं राणी, मी तर तर्क लावला आणि तू तर सिरियस झाली. कारण तर तेच आहे, अभयदा आणि श्वेतामुळे मी खुश आहे. अगं राणी, पण मी तुला मागे पण बोललो होतं ना, अभयला वाटेल तेव्हा तो सांगेल. अहो पण मी काहीच नाही केले, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. ती क्यूट फेस करून बोलत असते. तिला तसं बघून अर्जुन पण तिला पाहत असतो. काही वेळाने घरी येतात. ती एवढी आनंदित असते की आनंदाच्या भरात डान्स करायला लागते. अर्जुन पण तिच्यासोबत डान्स करायला लागतो. भान हरपून दोघं पण कपल डान्स करत असतात. दोघं डान्स करत असताना अर्जुनला त्याच्या भावनांवर कंट्रोल राहत नाही. तो सायलीच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. दोघं बराच वेळ एकमेकांना किस करत असतात. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत असतात. तिच्या केसांना लावलेली क्लिप काढून मोकळे करतो. सायली आणि अर्जुन आज एकमेकांमध्ये गुंतलेले होते. अर्जुनचा होणारा स्पर्श सायलीला उत्तेजित करत होता. अर्जुनने तिला उचलून घेतलं आणि बेडवरती ठेवले. दोघांमधील सगळे अडचण दूर झाले आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमाचा आनंद एन्जॉय करत होते. काही वेळाने ते झोपून जातात. दुपारी त्यांना खूप उशिराने जाग येते. फ्रेश होऊन हॉस्पिटलला जायचा विचार करतात. काही वेळाने हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. ते आधीजवळ येतात. अर्जुन आणि सायलीला सोबत बघून आधी सायलीला चिडवत असतो. त्यावरून आधी आणि सायलीचं भांडण चालू असतं. इकडे श्वेता अभयला तिच्या मनातलं सांगणार होती, पण सुरुवात कुठून करायची हे श्वेताला कळत नसतं. शेवटी हिंमत करून ती बोलायला लागते. अभय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू अभय. श्वेताचं बोलणं ऐकून अभय शॉक होतो आणि म्हणतो, डॉक्टर श्वेता, तुम्ही काय बोलताय हे बघा. अभय, माझ्या मनात जे होतं ते मी बोलून दाखवलं आणि तुमच्याशिवाय मी दुसऱ्या मुलाचा विचार नाही करत. डॉक्टर श्वेता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल एक डॉक्टर म्हणून आदर आहे. असं प्रेम म्हणाल तर तसा विचार मी कधी केला नाही. मला लग्न प्रेम यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. डॉक्टर श्वेता, सॉरी, पण तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझं काम करतो. डॉक्टर अभय, प्लीज असं नका ना बोलू. मी खूप मनापासून प्रेम करते तुमच्यावर आणि तुमचं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे बघा डॉक्टर श्वेता, माझ्याबरोबर आधी एक गोष्ट घडून गेली आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या. डॉक्टर अभय, अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात, पण आपण शेवटपर्यंत त्याच घेऊन बसायचं का? आपण मागच्या गोष्टी विसरून पुढे येतो ना. मग आता तुम्ही पण तसंच करा. मागचं विसरून पुढच्या नवीन गोष्टींबद्दल विचार करायचा. हे बघा डॉक्टर श्वेता, तुम्ही शांततेत इथून जा. मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही. अभय तिला जोरात ओरडून म्हणतो, जा. डॉक्टर श्वेता रडत रडत बाहेर जाते. श्वेता गेल्यानंतर अभय शांत बसून विचार करत असतो. श्वेता, तुमचं प्रेम मला पहिल्या दिवसापासून समजले होते. कारण तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल सोडून आमच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायला आल्या. मला तेव्हाच कळालं होतं नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून. आणि तुमचं ते चोरून बघणं, माझ्याकडे एकटक पाहणं, तेव्हाच मला तुमच्या भावना समजल्या होत्या. पण मी शांत होतो श्वेता, कारण आधी मी पण एका मुलीवर खूप प्रेम केलं होतं. मला त्या मुलीने धोका देऊन दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं. त्या दिवसापासून माझा प्रेमावरून विश्वास उडाला आणि त्यासाठी मी तुमच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही माझ्या जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करत आहात. तशा तुम्ही खूप चांगल्या आहात. मला पण तुम्ही आवडतात. पण ते फक्त माझ्या मनामध्येच राहील डॉक्टर श्वेता. नकळत अभयच्या डोळ्यात पाणी येतं, पण तो स्वतःला सावरतो आणि त्याचं काम करायला लागतो. इकडे श्वेता हॉस्पिटलच्या एका साईडला जाऊन रडत असते. श्वेताला रडत असताना सायली पाहते. सायली आणि अर्जुन अभयजवळ जातात. सायली अभयला विचारते, दा, डॉक्टर श्वेता का रडत आहे? सायली, प्लीज, या विषयावर मला काहीही बोलायचं नाही आहे. पण अभयदा, मला बोलायचं आहे. बच्चा, त्याला बोलायचं नाही आहे तर तू का फोर्स करते त्याला? सायली अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष न देता, अभयदा, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तोच तिथे आधी पण येतो आणि तो पण अभयला फोर्स करतो. अभय त्या दोघांना कंटाळून त्यांना सांगायला लागतो श्वेता आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते. दा, डॉक्टर श्वेता खूप चांगले आहेत आणि तुम्ही असं बोलून त्यांचं मन दुखावलं. सायली, मी काहीही चुकीचं बोललो नाही आहे. जे माझ्यासोबत आधी घडून गेलं तेच त्यांना सांगितलं मी. दादा, पण डॉक्टर श्वेता खूप चांगले आहेत आणि तुमच्यासाठी ते योग्य आहे. बच्चा, तू, अहो तुम्ही तर काही बोलूच नका आणि इथे बायकोची बाजू घ्यायच्याऐवजी तिला का अडवत आहात तुम्ही? प्लीज तुम्ही शांत बसा. आणि अभयदा, तुम्ही किती दिवस असे एकटे राहणार आहात?
तुम्ही तर बोलून मोकळे होऊन जातात, पण आईबाबांचं काय ते विचार करा ना. तुम्हाला कधी फोर्स नाही करणार ते, तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत. आणि सर्वात आधी तुम्हाला माझं स्थळ आलं होतं तेव्हा तुम्ही मला पण नकारच दिला होता ना. त्याला कारण म्हणजे माझं वय आणि शिक्षण होतं ना. सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन आणि अभय शॉक लागल्यासारखे एकमेकांकडे पाहत होते. तुम्ही लोकच मला लहान आहे करत असतात, पण मला सगळ्या गोष्टी माहिती आहे दादा. आणि आता डॉक्टर श्वेतामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही का नाही म्हणत आहात मग? मला कळेल का की तुम्हाला अजून तुमच्या पहिल्या गर्लफ्रेंडची आठवण येत आहे दा? अगं सायली, मी तिला पूर्णपणे विसरलो आहे गं. श्वेता पण खूप चांगल्या आहेत, पण आपल्या घरातील वातावरणात त्या ॲडजस्ट होतील का? हे बघा अभयदा, सगळ्यांमध्ये काही ना काही कमी असतेच, आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं. मी पण लग्न झाल्यानंतर तुमच्या घरी आली होती तेव्हा तशीच होती ना. आधी तर अर्जुन माझ्यासोबत बोलायचे पण नाही, तेव्हा तुम्हीच मला समजून घेतलं होतं ना, मला तुमची छोटी बहीण म्हणून. आणि मी तुम्हाला दादा म्हणते ते फक्त बोलायला नाही, तर मी मनापासून तुम्हाला दादा म्हणते. या जगामध्ये सोबतीला कोणी ना कोणी लागतंच दादा. तुम्हाला वाटत असेल आपण एकटं राहून आयुष्य निघेल, पण कधी आईबाबांचा विचार केला का तुम्ही की त्यांना तुमच्याबद्दल काय वाटत असेल? त्यांनी पण तुमच्यासाठी काही स्वप्न रंगवली असतील, त्याचं काय दादा? आणि एकमेकांना समजून घेण्याने प्रेम वाढत असते दादा, पण तुम्ही तर तेच समजून घ्यायला तयार नाही आहे. अभयला समजावता समजावता सायलीला भरून आलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. तिला रडताना बघून अर्जुन तिच्याजवळ गेला, तिला मिठीत घेतलं आणि अभयला पण समजावू लागला. सायलीने आता जे काही तुला सांगितलं ते बरोबर आहे, तू विचार कर अभय. आधी पण अभयला म्हटला, एकदा विचार करायला काय जात आहे, करून बघ. अभय काहीतरी विचार करून सायलीजवळ येतो. सायली, तुला आवडली का डॉक्टर श्वेता? सायली रडता रडता हो म्हणते. दा, त्या खूप चांगल्या आहेत, तुम्ही पण त्यांना समजून घ्या ना. मी कसं अर्जुनला समजून घेतलं? अर्जुन अभयला म्हणतो, आता तुझ्यामुळे माझी बायको रडली ना, तर तुझं काही खरं नाही अभय. अर्जुन सायलीला शांत करत बोलत असतो. अभय म्हणतो, बरं ठीक आहे, पण आईबाबांना विचारावं लागेल ना. दा, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. पण सायली, डॉक्टर श्वेतासोबत ओळख होऊन 1 आठवडा झाला आहे, ती कशी आहे हे पण बघावं लागेल ना. हो दा, बघूया ते पण. पण तुमच्यामुळे डॉक्टर श्वेताला खूप वाईट वाटले, त्यांना तुम्ही सॉरी बोला ना प्लीज. हो गं माझी लहान रडूबाई. दा, मी लहान नाही आहे. तिचं बोलणं ऐकून ते तिघं हसतात. ते तिघं मस्त हग करतात. अभय त्याच्या कामासाठी बाहेर निघून जातो. इकडे अर्जुन सायलीला जवळ घेऊन मस्त मिठी मारतो आणि म्हणतो, चल बाहेर जाऊया कुठेतरी. आधी पण म्हणतो, मस्त आयडिया आहे, मी पण येतो. तोच सायली त्याला म्हणते, ओय आम्ही दोघं जाणार आहोत, तू कुठे आमच्यासोबत? सायली, मी पण तुमच्यासोबत येणार आहे. सायली आणि आधीचं भांडण चालू असतं. त्यांचं भांडण चालू असताना अर्जुन राकेश, विनीत आणि पूनमला कॉल करून एक ॲड्रेस सांगतो आणि तिथे यायला सांगतो. आधी आणि सायलीचं चालूच असतं. शेवटी अर्जुन जाऊन दोघांना शांत करतो आणि बाहेर घेऊन जातो. इकडे श्वेता रडत असते. अभय तिच्याजवळ जातो आणि तिला सॉरी म्हणतो. श्वेता अजून रडतच असते. अभय तिचा हात हातात घेऊन म्हणतो, तुम्ही मगाशी ते बोललात त्याचा विचार मी नक्की करेल, पण मला असं वाटतं आपण दोघांनी आधी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं बोलणं ऐकून श्वेता शांत होते आणि हसून मान हलवते. बरं, आता तुमचं रडणं झालं असेल तर आपले पेशंट आपली वाट पाहत आहे. त्याचं बोलणं ऐकून श्वेता खळखळून हसते आणि निघून जाते. इकडे अर्जुन सायली आणि आधीला घेऊन एका मॉलमध्ये येतो. तिथे राकेश, विनीत आणि पूनम आधीच आलेले असतात. त्यांना बघून सायलीला खूप आनंद होतो. मॉलमध्ये सायली आणि पूनम खूप शॉपिंग करतात. नंतर मस्त आईस्क्रीम, चाट खातात, खूप एन्जॉय करतात. सायली अर्जुन जोडीने फिरत होते. विनीत पण पूनमला घेऊन जातो. आधी राकेशला म्हणतो, चल बाबा आपण पण जोडीने जाऊ. त्याचं बोलणं ऐकून राकेशला हसू येतं आणि ते पण फिरत असतात. अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवून चालत असतो. चालत असताना सायलीला म्हणतो, सायली, तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण तू जेव्हा बोलतेस की तू कमी शिकलेली आहेस, ते नको ना बोलत जाऊस. अहो पण मला वाईट नाही वाटत, आता मी लहान तर आहेस आणि त्यात अजून शिकत आहे, मला नाही याचं वाईट वाटत. अगं राणी, तुला नाही पण मला वाईट वाटतं ना. त्याचं बोलणं ऐकून सायली त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून क्यूट फेस करून सॉरी म्हणते. तिचं तो क्यूट फेस बघून अर्जुनला हसू येतं आणि तो पण तिला जवळ ओढून ठीक आहे म्हणतो. सगळे मस्त एन्जॉय करत असतात. एन्जॉय करत असताना कळतच नाही की घरी जायला खूप लेट झाला आहे. तसं सायली अर्जुनचं घर जवळच असतं, म्हणून ते विनीत, राकेश आणि पूनमला म्हणतात, आज तुम्ही आमच्याकडेच मुक्कामी राहा. आणि ते सगळे घरी येतात. फ्रेश होऊन सगळे गार्डनमध्ये बसलेले असतात आणि विचार करत असतात.
अभय आणि श्वेताला एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करूया आणि ते सगळे विचार करत असतात. कुठेतरी मस्त फिरायला जाऊ, पण कुठे जायचं याचा सगळे विचार करत असतात. अर्जुन म्हणतो आपण सगळे दिवेघर बीचला जाऊया, तिथे खूप धमाल करूया. सगळे हो म्हणतात. पूनम म्हणते पण डॉक्टर श्वेताला कसं तयार करायचं? सायली तिला म्हणते त्याची काळजी तू करू नकोस, ते मी बघते. चला याबद्दल एक आईस्क्रीम होऊन जाऊ दे. तुम्ही बसा, मी घेऊन येते. सायली आईस्क्रीम घ्यायला आत जाते. अर्जुन पण तिच्या मागून जातो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो. सायलीला कळतच नाही अर्जुन पण तिथे आहे. ती तिचं काम करत असते, पण तिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती त्याच्यासमोर जाऊन त्याच्या चेहऱ्यासमोर हात फिरवून त्याला आवाज देत असते, पण त्याचं लक्षच नसतं. सायली त्याच्या हाताला पकडून त्याला आवाज देते, तसं तो भानावर येतो. काय हो, काय झालं? काय विचार करत आहात एवढा? अर्जुन मान हलवून काही नाही म्हणतो आणि तिच्या गालावर किस करून बाहेर निघून जातो. सायली मस्त आईस्क्रीम घेऊन येते. सगळे मस्त आईस्क्रीम एन्जॉय करत बराच वेळ गप्पा मारत असतात. गप्पा मारत असताना त्यांना वेळेचे पण भान नसते. रात्री खूप उशिराने ते सगळे झोपतात. सकाळी पण सगळे उशिरा झोपतात. सायली सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते. पूनम पण तिला मदत करते. काही वेळाने सगळे नाश्ता एन्जॉय करून त्यांच्या कामाला निघून गेले. सायली आणि अर्जुन घरीच होते. सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून मोबाईल पाहत होती. अर्जुन तिला प्रेमाने निहाळत होता. अर्जुन तिला म्हणतो, सायली कधी कधी तू अशी वागतेस ना की असं वाटतं तू खूप मोठी झालीस, आणि कधी कधी अशी वागतेस ना की तू खूप लहान आहेस. अहो, मी लहान जरी असले ना तरी मला सगळ्या गोष्टी समजतात आणि कुणाला कशा प्रकारे समजवायचे ते पण मला चांगले माहिती आहे. आता तुम्ही बघाच अभयदा आणि श्वेता यांचं लग्न फिक्स करते की नाही ते. तिचं बोलणं ऐकून अर्जुन हसतो आणि तिला मिठी मारत म्हणतो, माझ्या या लाडाच्या बायकोला मी पण मदत करायला तयार आहे. अर्जुनचं बोलणं ऐकून ती त्याच्या गालावर किस करत म्हणते, तुम्ही नक्की कराल ना माझी मदत? हो ग राणी, मी नक्की करेल तुझी मदत. त्यासाठी तर दिवेघरचा प्लॅन केला ना मी. थँक्यू अर्जुन. राणी त्यात थँक्यू काय, मस्त आय लव्ह यू अर्जुन म्हण. सायली हसून त्याच्या ओठांवर किस करत म्हणते, आय लव्ह यू माय स्वीटू. तो पण तिच्या ओठांवर किस करत म्हणतो, आय लव्ह यू टू बायको. असंच दोघं एकमेकांसोबत पूर्ण दिवस घालवतात. दिवेघर बीचला जाऊन काय काय धमाल करतात बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.